या सगळ्या संदर्भात जोर धरताना दिसतेय। तर यावर अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती। दमानिया यांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। अंजली दमानिया या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको, का सांगता येत नाही? आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील? या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, पिक्चर्स बघितलेले होते। तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही, का नाही? एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? का अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात? यांना बडतर्फ करा, असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजेत। आपले शासन इतकं निष्ठुर झालंय, इतकं अमानवीय झालंय आता की त्यांना अजूनही राजकारण करायचंय। पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाही। उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे लढले, जे जरांगे पाटील, अमुक तमुक जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं, यांचं अधिवेशन बंद पाडायचं। आपण सगळं शोधून तुमच्या पुढे मांडतो, पुरावे मांडतो, मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही। काय तुम्ही काय लॉर्ड लागलात आमचे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार। तुम्हाला सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत। बास झालं आता हे सगळं, बास झालं तुमचं घाणीच आणि गलिच्छ राजकारण। नकोया मला त्या ह्याच्या पुढे, ते नकोया मला। ही केवळ अंजली दमानिया यांची भावना नाहीये, तर तमाम महाराष्ट्रातून नेमकी हीच भावना व्यक्त होताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।